रणनीती टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापुरातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय हे राज्यातील संघटित आणि असंघटित कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी असल्याचे सरकारी उद्दिष्ट असले तरी प्रत्यक्षात या कार्यालयातील कामकाज मात्र कामगारांच्या अडीअडचणी सोडवण्याऐवजी त्यांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक हाल करण्यावरच केंद्रित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। कामगारांच्या हक्कासाठी असलेल्या या कार्यालयात येणाऱ्या बांधकाम कामगारांची रोजचीच ही कहाणी तासनतास वाट पाहायची, अपमान सहन करायचा आणि शेवटी तुमचे काम होणार नाही म्हणून परत काढले जायचे। बांधकाम कामगार येथे कार्ड, नूतनीकरण, नवीन नोंदणी, वारस नोंद यासाठी येतात, परंतु कार्यालयाने स्वतः बनवलेल्या नियमानुसार दिवसभरात फक्त 75 कामगारांचेच काम केले जाते। उर्वरित कामगार, विशेषतः दूरदूरच्या गावातून आलेले महिला व पुरुष कामगार यांना कोणतीही दखल न घेता परत पाठविण्यात येते। यामुळे त्या गरीब कुटुंबावर आर्थिक, शारीरिक आणि मानसिक फटका बसत आहे। मुलांचे पोट भरायचे कसे, रोज रोज सोलापूरला येण्याचा खर्च आम्ही कसा करणार, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक कामगारांनी दिली। जिल्ह्याच्या विविध गावांमधून येणाऱ्या महिला कामगारांना येथे अमानुष परिस्थितीचा सामना करावा लागतो। पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही, घाणेरडी वापरता न येणारी शौचालये, प्रचंड उकाड्यात तासनतास उभे राहण्याची मजबुरी, पाण्याची सोय नसल्याने अनेक महिला बिसलेरीचे पाणी विकत घेण्यासही बाध्य होतात। गरीब कुटुंबातून आलेल्या या महिलांसाठी हा खर्च ही डोंगरासारखा। यातील अनेक जण आपल्या चिमुकल्यांना घेऊन येतात। या चिमुकल्यांनाही उन्हात, धुकेत, तहानेत थांबावे लागते। त्यांची ही होणारी यातना अधिकच वेदनादायक। या परिस्थितीमुळे महिलांना मोठी अडचण, अपमान आणि हेळसांड सहन करावी लागत आहे। कामगारांच्या मूलभूत सोयींची ही उदासीनता प्रशासनाच्या निरंकुश कारभाराचे द्योतक असल्याचे बोलले जात आहे। सरकारकडून प्रत्येक तालुक्यात नूतनीकरण व वारस नोंद केंद्र सुरू करण्यात आले आहेत, परंतु कामगार सांगतात की सेंटरवर कागदपत्र पडताळणी होते खरे, मग फाईल पुढे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात पाठवतात। इथे मात्र त्या अर्जांना सर्रासपणे नामंजूर केले जाते। या प्रकाराबद्दल संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे यांनी गंभीर आरोप केला आहे की हे केंद्रे कामगारांसाठी नसून कंत्राटी कर्मचाऱ्यांना जगविण्यासाठी चालवली जात आहेत। कामगारांची फसवणूक थांबली गेली पाहिजे। महाराष्ट्र राज्य संघर्ष मजूर जनरल कामगार संघटनेने या सर्व समस्या, अन्याय आणि मनमानी कारभाराविरोधात सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले आहे, परंतु जिल्हाध्यक्ष बापूसाहेब कारंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की निवेदन देऊनही कोणतीही कारवाई नाही। अधिकारी व कर्मचारी मनमानी करत आहेत। बांधकाम कामगारांची रोजची हाल अपेष्टा प्रशासनाला दिसत नाही का? कामगारांना वेठीस धरणे, अर्ज नामंजूर करणे, सोयी सुविधांचा अभाव आणि रोजची मानसिक छळवणूक या सर्वांमुळे कामगारांनी रोष व्यक्त करत एकच सवाल उपस्थित केला आहे, मी गरीब आहोत म्हणून हा छळ का? आम्हाला न्याय कोण देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा, लाईक आणि शेअर करा।